नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तना निखिल. मी तना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग शूट वगैरे करायचं असं काही डोक्यात नव्हतं, बट मी अचानक भयानकपणे लग्नाला निघाली आहे. कारण असं आहे की काल माझ्या चुलत बहिणीचं लग्न होतं आणि मी गेली नाही, कारण सखी खूप वनवन करते. जवळचं होतं बट सखीची वनवन खूप होते, दुपारचं लग्न. असं करून मी घरी थांबली, बट काल इतका भयानक पाऊस आणि वारं आलं की मेकअप पॉईंटला घाबरून गेली होती, कारण सगळं बंद होऊन जातं, अंधार होऊन जातो दुपारच्या वेळेस. तर आज म्हटलं लांब तर लांब पण मी येते, असं पण मी मम्मी पप्पाच गाडी, त्याच्या मी सखीला झोपवून नेऊ शकते. 2 तासाचा प्रवास आहे, तोपर्यंत तिची छानशी झोप होईल. तर मला आवरायचं आहे आणि त्याआधी मी माझं स्किन केअर करून घेते. तर आंघोळ करून आली आणि माझा मस्त फेसवॉश वगैरे झालेला आहे. फेसवॉशमध्ये मी यूज करते क्यूएस स्किनचा सेन्सिटिव्ह प्रो क्लिन्झर. याआधी मी यूज करायची तो फोमिंग फेसवॉश होता, आता मला हा मिळाला आहे जो अगदी भारी आहे. मी सेम आईसाठी पण मागवला आहे. त्यानंतर मी आता यूज करते हे मॉइश्चरायझर, जे मला प्रचंड आवडतं आणि ज्याचा रिझल्ट पण कमाल आहे. तुम्हाला माझं पिगमेंटेशन किती कमी झालं आहे हे दिसत असेल. मी कोणत्याही प्रकारचं फिल्टर वगैरे लावत नाही आहे, तुम्हीच डिफरन्स बघू शकता ते मॉइश्चरायझर वगैरे लावल्यावर. जे आहे ते समोर आहे आणि ॲक्च्युली याचा रिझल्ट खूप चांगला आहे. म्हणजे माझं पिगमेंटेशन मागच्या 6 महिन्याला जर तुम्ही कम्पेअर कराल तर ते लिटरली गेलेलं आहे. मला कोणत्याही प्रकारचे पिंपल्स येत नाही. आता तुम्ही माझ्या स्किनवर बघू शकता, छान छान वाटतं जे काही आहे ते. तर हे 2 यूज केल्यानंतर दुपारी ना मी जेवणानंतर यूज करते ही ग्लुटा ॲक्टिव्ह ब्राईट, जी टॅबलेट आहे ती. सध्या हे खूप चालतं आहे मार्केटमध्ये आणि मस्त आहे. म्हणजे याचा माझं संपत आला आहे, माझ्या लिटरली 2-3च राहिले असतील, कारण माझा महिना होत आला आहे. तर आय थिंक याचा रिझल्ट पण मला ह्या प्रोडक्टपेक्षा जरा जास्तच वाटतो आहे. आणि रात्री मी यूज करते ही बॅरियर रिस्ट्रक्चर क्रीम आणि TXA क्लिअर क्रीम. तर ह्या दोघी पण कमाल काम करतात. रात्रभर ठेवल्यामुळे सकाळी उठल्यानंतर चेहरा फ्रेश पण दिसतो आणि रिझल्ट तर अमेझिंग आहे, कारण तुम्ही बघत आलाय जे काही आहे ते. जसं की मी तुम्हाला आधी पण सांगायची की आधी मी ते 1500-1600 वाला प्रॉडक्ट घ्यायचे, 4 यायचे. आता मी 2100 वाला किट यूज करते, ज्याच्यात 5 प्रॉडक्ट येतात आणि मागच्या 1.5-2 महिन्यापासून मी यूज करते. रिझल्ट कमाल आहे. आणि याचसोबत ना क्युअर स्किन जे आहे ते आपलं कन्सल्टेशन फ्री देतं. सोबत वॉटर इंटेक कसा हवा, डाएट कसं हवं हे पण छान समजावून सांगितलं जातं आपल्याला. सो तुम्ही हे क्युअर स्किनचे प्रॉडक्ट नक्की घ्या, कारण रिझल्ट कमाल आहे. तुम्हाला माझ्या स्किनमध्ये जो आहे तो फरक तर लाईव्ह दिसतोय. म्हणजे तुम्ही माझ्या 6 महिन्यापूर्वीची नाताची स्किन करू शकता. आणि मी त्याच्या व्यतिरिक्त मी कोणतेच प्रॉडक्ट यूज करत नाही, मी तेच प्रॉडक्ट यूज करते. सो मला छान रिझल्ट आहे. तुम्हाला पण क्युअर स्किनचे जरी प्रॉडक्ट हवे असतील तर एकदम इझी आहे. माझा कोड त्यांना 100 यूज करा आणि तुम्हाला 100 रुपीज डिस्काउंट मिळेल. मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. आता हे प्रॉडक्ट कसे ऑर्डर करायचे हा जर प्रश्न असेल तर पटकन व्हिडिओ बघा. बघण्याआधी ज्यांना माझे प्रॉडक्ट अगदी डिटेल्समध्ये बघायचे होते की नक्की कसे आणि काय यूज करते, तर मी लाईनप्रमाणे लावलं आहे. आधी सकाळी मी यूज करते फेसवॉश, नंतर हे मॉइश्चरायझर, दुपारी जेवणानंतर मी हे टॅबलेट्स घेते आणि रात्री फेसवॉश करून मी पुन्हा ह्या 2 क्रीम यूज करते. तर हा माझा कॉम्बो आहे जो काही आहे तो. प्रॉडक्ट ऑर्डर करणं खूप सोपं आहे. आधी ॲप ओपन करायचं, काय इश्यू आहे ते छान डिस्क्राईब करायचं. मग त्यांचे जे डर्मॅटॉलॉजिस्ट आहे ते आपल्याशी बोलता, आपण प्रेग्नेंट आहात का, ब्रेस्ट फिडिंग आहात का, आपलं सनसी एक्सपोजर किती आहे, काही क्रीम यूज करतोय का, काही त्रास आहे का, हे सगळं विचारतात. सोबतच फ्रंट साईड आणि साईडचे फोटो घेतात. आणि यात तुम्ही बघू शकता की माझे मागचे फोटो आणि आताच्या फोटोमध्ये किती सगळा डिफरन्स आहे. त्यानंतर मी त्यांच्याशी छान बोलले. ह्यावेळेस त्यांनी मला ट्रीटमेंट थोडी चेंज करून दिली. ह्यावेळेस 5 प्रॉडक्ट मिळाले, बट ते माझ्यासाठी अजूनही युजफुल ठरत आहे. सो तुम्ही पण नक्की ऑर्डर करा. त्यानंतर मी घेतला खूप घाईघाईत मेकअप करायला. आधी प्रायमर आणि स्टॉप क्रीम लावून घेतली. त्यानंतर मला खूप दिवसांनी आठवलं की अरे आपल्याकडे कन्सिलर पण आहे, तर थोडं यूज करूयात. तर मस्त कन्सील करून घेतलं छान. नंतर फाउंडेशन यूज केलं. ब्लेंडर माझं गौरीच्या गर्दीत अजिबात सापडत नव्हतं, म्हणून ब्रशनेच पटकन तो सेट करून घेतला. नंतर ब्लश यूज केलं, जो की माझा अगदी फेवरेट पार्ट झाला आहे सध्या तरी. सगळं मस्त पावडरने पटपट पॅक करून घेतलं. लिपस्टिक वगैरे लावली. म्हणजे जितकं सोपं याच्यात दिसतंय तितकं नाही. मला जवळजवळ 15-20 मिनटं लागले हे सगळं करायला. बट ठीक आहे, मला आवडतो मेकअप करायला, म्हणजे परत आवडायला लागले. मध्ये मध्ये मी सगळं सोडून दिलेलं होतं, बट आता लग्न कार्य आहे तर म्हटलं करूयात. आणि उन्हाळा इतका आहे की अशी वेगळी काही हेअरस्टाईल करायची इच्छा नव्हती, म्हणून माझी अगदी साधी मी 2 क्लिप लावले आणि वेणी घातली, कारण मला वेणी प्रचंड आवडते. ती मला सूटही करते आणि गरमीची खूप गरमही होत नाही. तसा छानसा मेकअप करून आम्ही निघालो. मी कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबतच आहे माझी मामाची ही गोडुली मुलगी, जिला व्हिडिओ द्यायची खूप सारी हौस होती. लग्नावरनं आल्यानंतर कॉलनीत एका ठिकाणी मेहंदीचा कार्यक्रम होता, आम्ही तिथे गेलो. मी खूप नाचायचे, मी अजूनही खूप नाचते, बट घरात नाचते, अशी बाहेर वगैरे नाही. पण असे गाणे वगैरे वाजले ना तर असं पाय थिरकायला लागतो, बट मी नाही गेली.
ते कम्फर्टेबल नाही वाटत आता मला बाहेर नाचायला, माहीत नाही का. बट सखी मात्र गेली आणि सखीने मस्त मजा केली. या सगळ्या गर्दीत मला तिचे माझे दिवस आठवतात. लिटरली रोज मी ठरवते की आज आपण ब्लॉग सुरू केला, आजच आपण संपवायचा. काल मी ठरवलं होतं लग्नाला चाललो आहे, पूर्ण छान शूट करायचं आणि मगच ब्लॉग संपवायचा. नाही झालं कारण त्या मुमेंट्स निघून जातात. मग आता तरी कॅमेरा नाही आपल्या हातात, आणि कारण कंटिन्यू कॅमेरा घेऊन नाही फिरू शकत. असं मग प्रत्येक लग्न कार्यात गेलं ना असं जाणवतं की हे आपल्या वेळेस जाऊन गेलं आहे, हे काहीतरी नवीन आहे, हे का नव्हतं आपल्या वेळेस, किंवा बरं झालं हे आपल्या वेळेस नव्हतं. सेम काल कॉलनीत एक मेहंदी होती, मला झालं की भाई काय डेकोरेशन आहे, काय असं करताय, माझ्या वेळेस का नव्हतं. माझ्या वेळेस मेहंदी स्टार्टवर नव्हती झाली, पण आम्ही DJ वगैरे लावला होता, कारण वरात नाही करत मुलीकडे, मग नाचायचं कसं तर नाचवून घ्या आधीच म्हणून सगळ्यांना हाऊस होती नाचायची. माझ्या वेळेस काय, दादाचं लग्न झालं होतं 2018, तेव्हा पण आम्ही असंच काहीतरी केलं होतं, आदल्या दिवशी मंडप बिंडप टाकून धमाल मस्ती केली होती. बट घरच्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या वेळेस, म्हणजे आता जे आमचे लग्न, इन्क्लुडिंग माझं दादाचं लग्न पण घ्या, की आता तुमच्या आजकालच्या पिढीची तुमची जी लग्न आहे ना, तुमचा इतका देखावा वाढला आहे, म्हणून लोकांची नाती टिकत नाही, तर खूप फोटोशूटला महत्त्व देता तुम्ही लोक, किंवा खूप सारा देखावा, याच्यावर हे असंच पाहिजे, त्याच्यावर तसंच पाहिजे. आधी लग्न साधी होती, बट ती खूप काळ टिकायची, देखावा नव्हता, जे होतं ते ऑर्गॅनिक होतं. हे वाद आमचे कंटिन्यू चाललेले असतात. घरचे घरच्यांची बाजू लावून धरता, आम्ही आमची बाजू लावून धरतो, कारण आम्हाला अजूनही आम्ही ग्रेटच वाटतो. बट ठीक आहे, बट हेही खरं आहे की आपली लग्न कमी टिकतात, त्यांची जरा जास्त टिकली आहे. असो, हे काय असं लग्नावर डिपेंड नाही आहे, अर्थात विचारांवर पण डिपेंड आहे. असं पण म्हणतात ते आजकाल मुलीच्या घरचे खूप मध्ये मध्ये करता, म्हणून पण असं होतं. बट ती एक चांगली पण गोष्ट आहे की मुलींना एका प्रकारे आधार पण मिळतो. काही काही ठिकाणी वाईटही आहे, हे उदाहरण मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे की काही काही घरात खूप खूप जास्त इन्व्हॉल्व केल्यामुळे मग ते गडबड पण होते. बट ठीक आहे, प्रत्येकाचं प्रत्येकाला माहिती. तुमचं याच्यावर काय मत आहे की आधीची लग्न चांगली की आत्ताची लग्न चांगली? आणि सगळ्यात मेन यांचं असं होतं की आधी लग्नात एवढा खर्च होत नव्हता. आधी लोक आपल्या याच्यावर लक्ष द्यायचे की पुढचं काय होणार आहे, फ्युचर काय. म्हणजे तुम्ही आता कम्पेअर कराल तर आपल्या पॅरेंट्सची जी काही मिळकत होती त्याच्या मनाने त्यांची खूप सारी प्रॉपर्टी वगैरे, आणि आपण त्या पटीने आपण आता जास्त कमवतो आहे, तरी आपण काहीच ठेवत नाही, कारण आपण खूप स्टेटसला महत्त्व देतो, इन्क्लुडिंग मी ॲज वेल, की नॉट की नाही यार असंच घर पाहिजे, असंच फर्निचर पाहिजे, हाच आयफोन पाहिजे, एवढंच सोनं पाहिजे, हेच पाहिजे, तेच पाहिजे, आणि आहे प्रत्येकाचं मत. आणि आपल्या पिढीला असं वाटतं की यार आपण पण थोडं जगून घ्यावं, काय पुढच्या पिढीला ठेवावं, आपणही मजा करावी, आपल्या घरच्यांची पण मजा करावी. सो प्रत्येकाचे विचार आपले आपले असतात. तुमचे जे काही असतील ते तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगा. अदर दॅन दॅट तुमचं एक असं होतं की ताई खूप असं जवळून शूट नको करू, लाईट असा तसा होतो आहे. बट ॲक्च्युली मी खूप जवळून शूट नाही करत, सनलाईट पण एवढा येत नाही, मी कोणतं फिल्टर यूज करते, स्मूथनेस नाही यूज करत मी, ते जे काही आहे ते मला ॲक्च्युली येत नाही. बट माहीत नाही, मोबाईलमध्ये व्हिडिओ बऱ्यापैकी छान दिसतो, बट तो TV वर किंवा लॅपटॉपवर लावला ना तर ते खूप असं व्हाईट व्हाईट दिसतं. बघेल मी, ते चेक करेल जे काही आहे ते. अदर दॅन दॅट दादा गेला आहे, दादा कधी येणार आहे, दादाची आठवण येते, दादाला ब्लॉगमध्ये मिस करतो आहे. सखी दादाशी, म्हणजे सखीला दादाची आठवण नाही येत का? तर दादा रिलेटेड खूप सारे प्रश्न आहे. आधी आई आली तेव्हा आई आणि वहिनी होती, आता दादा सुरू झाला आहे परत. तर निखिलचा मुक्काम अजून 1 आठवड्याने वाढला आहे, आधी 2 आठवड्यांनी वाढला होता, आता अजून 1 आठवड्याने वाढला आहे. तर तो जूनच्या 3rd वीकपर्यंत वगैरे येऊ शकतो, कन्फर्म मलाही माहीत नाही अजून, तो त्याच्याप्रमाणे जे काही आहे तो. आणि आठवण येत नाही का? तर येते खूप, मला तर खूप येते, मला तर यायला लागले. तर 15-20 दिवस झाले ना, असं कोणी खोडकर मस्ती करायला कोणतरी लागतं असं सारखं सारखं, तर नाही आहे कोणी असं, त्यामुळे येते मला बऱ्यापैकी. सखीचं म्हणाल तर ती एखाद दिवशी जर अशी कोपऱ्यात जाऊन बसली, आणि तिला खूप सवय अशी कोपऱ्यात जाऊन अशी उभी राहायची, जर तिला म्हटलं निखिल आला, पप्पा आला, ते इतकी चटकन पळत येते. आणि आम्हाला वाईट पण वाटतं त्याचं की नाही आहे आपण तिला असं बोलतो आहे. एकदा ना मी आणि आई आत्ता बाहेर निघालो होतो कुठेतरी, आणि आम्हाला सखीला न्यायचं होतं, पण घरी मनू, पिऊ आणि गौरी होते, त्याच्यामुळे ती घरातनं बाहेरच निघत नव्हती. मग आम्ही रिक्षात बसलो, आणि ती येतच नव्हती पिऊकडनं आमच्याकडे. मग आम्ही तिला म्हटलं चल पप्पाकडे जायचं आहे, आणि तिला ओढून ताणून घेतलं रिक्षात, आणि आम्ही जवळजवळ 15-20-25 मिनटाचा प्रवास केला. आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलो. तिथे गेल्यानंतर आम्ही उतरलो ना, आमच्या डोक्यात असं काहीच नाही की आपण हिला काही बोललो आहे. आम्ही उतरलो, आम्ही त्या रिक्षावाल्या काकांना पैसे देत होतो, ती म्हणती पप्पा हां, पप्पा हां. मग माझ्या नाहीच्या लक्षात आलं की रे आपण हिला असं बोललो होतो, हिच्या लक्षात आहे. सो ती मिस करते निखिलला, तिचा फोन आला का असा फोन घेते, नशी पप्पी घेते, तितकी खुश होते, पप्पा पण खुश होतो. बट पप्पा इज व्हेरी प्रॅक्टिकल, त्याला माहिती की मला 25-30 दिवस राहायचं अजून.
तर तो नॉर्मल आहे, म्हणजे तो असाही प्रॅक्टिकल आहे, तो खूप लवकर मूव ऑन होतो प्रत्येक गोष्टीतनं. त्याला आता जरी कोणीतरी सांगितलं की यार तुला काम आहे, तुला वर्षभर थांबावं लागेल, तर तो सेकंड असा विचार नाही करणार, तो थांबून घेईल. तो तसा आहे, तशी मी नाही आहे. आम्ही खूप वेगळे ह्या बाबतीत. बट ठीक आहे, ऑफिसचं काम आहे, आपण त्याला नाही करू शकत. आपली रोजीरोटी आहे, जे काही आहे ते आहे. बट आहे तो, म्हणजे तो इतका प्रॅक्टिकल आहे की तो थांबू शकतो अजून किती पण दिवस. तसं आम्ही नाही थांबू शकत. प्रत्येकाचं असतं आपलं आपलं. बरं, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. मला खूप सारं बोलायचं होतं, बट माझ्या आईने माझ्याकडे माझाच इतका सारा असा पसारा आणून दिला आहे, तो कोपऱ्यातला हा. आणि मी इतकं छान वॉर्डरोब मॅनेज केलेलं होतं माझं, आणि आता मलाच ते बघवत नाही आहे, कारण कंटिन्यू फिरतो आम्ही. पण ते लग्न कार्याच्या गर्दीत ही वस्तू काढा, ती ठेवा. म्हणजे आम्ही जेव्हा घरातनं बाहेर जातो ना, तेव्हा आम्ही लिटरली, मी, आई आणि वहिनी, आम्ही तिघी दादाचे इतके बोलणे खातो की तुम्ही का जागेवर ठेवते वस्तू, तुमच्या वस्तू इकडे तिकडे खालीवर का होत आहेत. बट ते इतकी गर्दी असते ना, ही साडी काढ, याचं परकर काढ. एकदा साड्या शेवटपर्यंत ठरलेल्या नसतात यांच्या. माझा तर ड्रेस आहे, मला काही प्रॉब्लेम नसतो. आणि मग मी पण ही घालू नको, ती घालू नको, ही ज्वेलरी घालती काय, असं करता करता आम्ही हा बेडवर पूर्ण पसारा करून जातो. आणि घरात आल्या आल्या आम्ही दादाचे खूप बोलणे खातो. नशीब पप्पावरती येत नाही, तर डबल बोलणे खाल्ले असते. बट असो, आज मी सगळं सेट करणार आहे. आणि पुढे पण जी काही लग्न आहे त्यांच्या सगळ्या साड्या, ड्रेस जे काही आहे ते माझं, आईचं आणि वहिनीचं, ते पण सॉर्ट आउट करून ठेवणार आहे. कारण सगळं झोपलं आहे, त्याच्यामुळे जेवढं काम करता येईल तेवढं काम मी आत्ता करून घेणार आहे. सोबतच आज मला एक ब्रँड शूट पण करायचं आहे गौरीसोबत, ज्यात ती खूप भाव खाती आहे. बट मी तिला कन्व्हिन्स करून ट्राय करेल ते आजच करायचं. सो आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. जर तुम्हाला आपला आजचा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिलला आणि सखीला. आणि इथपर्यंत आला आहात तर सबस्क्राईबसुद्धा करून जा, कमेंटसुद्धा करून जा, आणि खूप खूप प्रेम द्या आम्हाला. थँक्यू.